तर हिंदी सक्ती संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केलेली आहे। शासनाकडून जे जीआर काढण्यात आलेले होते ते दोन्ही जीआर मागे घेतल्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। हे जीआर रद्द करत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होईल आणि त्या समितीने दिलेल्या निर्णयानंतर त्यांच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे। असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी, ती कशा प्रकारे करावी, कुठली करावी, काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल। 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो। ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल। ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल। आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल। आणि हिंदी सक्ती संदर्भात राज्यभर रान उठलेलं होतं। पहिल्यांदा एप्रिलमध्ये हा जीआर निघालेला होता ज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती करण्यात आलेली होती। त्यानंतर सक्तीचा निर्णय मागे घेतला आणि सर्वसाधारण असा शाब्दिक बदल त्यामध्ये करण्यात आलेला होता। मात्र या सगळ्यावरती सर्व स्तरातून टीका झाली होती। आणि आमदार सुनील प्रभू आपल्या सोबत आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आहेत। सुनील प्रभूजी, शासनाने अखेर इतक्या विरोधानंतर दोन्ही जीआर मागे घेतलेले आहेत, आपली प्रतिक्रिया? ज्या पद्धतीने जिजिया कायदा हा मराठी मायबोली जी आहे तिच्यावरती आणला होता आणि मराठी माणूस जो एकवटला आणि त्याने जो प्रचंड मोठ्या प्रमाणात या सगळ्याला विरोध दाखवला, त्या मराठी माणसाच्या ताकदीमुळे सरकारला हे दोन्ही जीआर रद्द करावे लागले असं त्याचा अर्थ आहे। मोर्चा अजूनही होणार का 5 तारखेचा? बिलकुल होणार, कारण हे सरकार फसवं सरकार आहे। हे सांगतं एक आणि करतं एक, त्यामुळे मराठी माणसाची ताकद एकवट होऊन जीआर रद्द झाला असला तरी मराठी माणसाच्या एकतेचा, मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे आणि म्हणून त्या दिवशी विजयोत्सव होईल। बर, सरकारने आता जरी हा जीआर रद्द केलेला असला तरी सुद्धा एक नवी समिती गठीत होणार आहे आणि नव्याने त्या समितीचे अहवाल काय सांगतात त्याच्यावरती होणार आहे। त्याचबरोबर क्रेडिट स्कोअर आणि इतर गोष्टींची सुद्धा बरीचशी गणितं वेगवेगळी समोर आणली जात आहेत। तुम्हाला असं वाटतं सरकार सक्ती ही खरोखर मागे घेईल? असं आहे की हे सरकार फसवण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लोकांना डांगरवत असतं। शेतकऱ्यांना कर्जमाफी नुसती सांगितली पण केली नाही। अनेक गोष्टी सरकार फक्त सांगतंय पण परंतु ते वास्तवात होत नाहीये आणि त्यामुळे आता मराठी माणूस ज्या पद्धतीने एकवटलेला आहे ती एकजूट जी आहे ती सरकारच्या विरोधी होते, म्हणून केवळ हा बहाणा दाखवून तिचं या ठिकाणी दिशांतर करण्याचं काम देखील अशा पद्धतीने होत असेल, पण मराठी माणूस आता जागा झालेला आहे, तो अशा कुठच्याही फसवेगिरीला बळी पडणार नाही आणि मला विश्वास आहे की पूर्णपणे ताकदीनिशी मराठी माणूस मराठी मायबोली या विषयावरती आणि हिंदी सक्तीने उभा आहे। सुनील प्रभूजी, अजून एक यामध्ये अशी एक बाजू सुद्धा बोलली जाते ते म्हणजे 2 ठाकरे बंधू इतक्या वर्षानंतर एकत्र येणार होते एका मुद्द्यावरनं। सरकारने या असे जीआर आधीच रद्द करून त्या गोष्टीला सुरुंग लावायचा प्रयत्न केला? असं की 2 मराठी नेते आणि ठाकरे कुटुंब म्हणजे मला आपल्याला सांगतो की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे जे 5 अग्रणी नेते होते त्याच्यामध्ये एक होते। त्यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य मराठी भाषामध्ये स्फुल्लिंग पेटवलं। उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील तर मराठी अस्मिता घेऊनच या सगळ्या गोष्टीसाठी एकत्र येऊन मराठी माणूस म्हणून लढतायत। त्यामुळे सरकारने काय जरी प्रयत्न केला तरी मराठी माणसाची एकजूट आणि मराठी माणसाच्या मुळावर हे सरकार आहे हे आता कोण विसरणार नाही, त्यामुळे याचा काही फरक पडणार नाही। म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र दिसणार सरकारने काहीही केलं तरी?
आता असं आहे, मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नावरती आणि मराठी माणसावर जर अन्याय सरकार करत असेल तर एकत्र काय मराठी माणूस म्हणून एकत्र येणारच आहेत. सुनील प्रभूजी धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर जरी सरकारने GR रद्द केलेला असला तरी मराठी माणसाची एकी दाखवण्यासाठी आणि हिंदी सक्ती मागे घेतल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी 5 तारखेचा मोर्चा नक्की होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलेलं आहे. सरकारने दोन्ही GR रद्द केलेले आहेत आणि दोन्ही GR रद्द केल्यानंतर आता 5 तारखेच्या मोर्चाचं काय होणार हा प्रश्न होता. मात्र विजयोत्सव म्हणून तो साजरा होईल असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितलंय. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.